1995ला पहिल्यांदा जेव्हा महापौर झालो तेव्हा नवीन सर्व गोष्टी होत्या. आम्हाला इतकं माहिती नव्हती, ज्ञान नव्हतं, अनुभव नव्हता. परंतु 5 वर्षामध्ये एक लक्षात आलं की शहर असतंय तर शहराच्या बऱ्याच गरजा असतात. पण त्याच्यातली सर्वात मोठी महत्त्वाची गरज असते पाणी. आणि प्रत्येक महापौरांचं ते कर्तव्य आहे, त्या प्रशासनाचं कर्तव्य आहे, त्या नगरसेवकांचं कर्तव्य आहे की आपल्या शहरातल्या लोकांना पाणी पुरेसं मिळालं पाहिजे, स्वच्छ पाणी, निरोगी पाणी असं मिळालं पाहिजे. आणि म्हणून आमच्याकडे स्वतःची स्तोत्र नव्हती. शोधा तुम्ही त्याचा पाठपुरावा करा, पण आपली महापालिका स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, स्वतःचं स्तोत्र असलं पाहिजे. आणि मग मी कामाला लागलो. त्यावेळेसचे सर्व नगरसेवक, सर्व पक्षीय लोकांनी त्यांना आम्ही समजावून सांगितलं की हे का गरजेचं आहे. इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही कशा पद्धतीनं आपल्या इथल्या शहरातल्या महाराष्ट्रातल्या लोकांची काळजी घेते हे याच्यावरून हे मूर्तिमंत उदाहरण आहे की हे मोरवे धरण माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं सहकार्य, गणेशजी नाईक यांचं दूरदृष्टिकोन, याच्यातून एक नवी मुंबईसारख्या शहराला स्वतःचं धरण असणारी ही देशातली दुसरी महापालिकेचा सन्मान मिळाला. मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं दूरदृष्टिकोनातून त्यावेळेस त्याच्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब जेव्हा जलसंपदा मंत्री झाले त्यांनीसुद्धा याच्यासाठी सहकार्य केलं. माननीय पालकमंत्री साहेबांनी विनंती केली तेव्हा संदीप नाईक हे स्थायी समिती सभापती होते की बाबा या ठिकाणी पाण्याचं पाईपलाईन टाकायची आहे. ही महापालिका दुसरी तर ठरलेली आहे, परंतु पहिली या बाबतीत ठरलेली आहे की डिफर पेमेंट म्हणजे काम झाल्यानंतर त्याचे पैसे देऊ करणारी ही पहिली महापालिका ठरली. आणि म्हणून अजित पवार साहेबांनी, अजितदादांनी खूप सहकार्य केलं याच्यामध्ये आणि त्या माध्यमातून हे पालिकेचं कारभार पुढे चालला. आणि आज अनेक वर्षानंतर म्हणजे याची किंमत 950 कोटी रुपये असेल या डॅमची, परंतु मला वाटतं तिची आता किंमत त्यावेळेस 950 कोटी होती, आता एखादी 2000 कोटी 4000 कोटी पण असेल. परंतु मला वाटतं पाण्याला मोल नसतं, पाण्याची किंमत होऊ शकत नाही. पाण्याची किंमत आज लोकांना समजते. सर्व लोकांना माझी विनंती आहे की जरी स्वतःचा डॅम असला तरी आमचं आव्हान आहे जनतेला की पाणी जपून वापरा. पाणी हे जीवन आहे. पाण्याचा अपव्यय होता कामा नये. पाणी जितका शक्य तितका कमीत कमी वापर त्याचा करून आपण आपलं जीवनमान जगलं पाहिजे.